मृत्यूची भीती नष्ट करणारे हे पुराण, किंबहुना माणसाचं मरण गोड करणारं पुराण, मंगलमय करणारं पुराण म्हणजे श्रीमद भागवत महापुराण. नैमिषारण्यामध्ये सूत ऋषी शौनकांना सांगतात, सनत कुमार नारदांना सांगतात, आणि गंगेच्या काठावर शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत जे मी आपला सांगतोय. काल कथेचं चिंतन करत असताना आपण या ग्रंथाचं महात्म्य पाहिलं की या पुराणाच्या चिंतनाने भक्ती ज्ञान वैराग्य याची वृद्धी होते, मरणाची भीती नष्ट होते, मरण मंगलमय होतं. मग शौनकांनी प्रश्न केला होता सुतांना, महर्षी महाराज, चांगल्या व्यक्तीने पुराण ऐकल्यावर त्याला फायदा होईल सोडा, पाप्यानं जर हे पुराण श्रवण केलं, त्याचं चिंतन केलं तर त्याचा फायदा होईल का पापी माणसाला? तर लोकांना कळण्यासाठी या ग्रंथाचं महात्म्य अर्थात फळ सांगत असताना सुरुवातीला एक आख्यान सांगितली, कथा सांगितली. ती कथा म्हणजे, ती आख्यान म्हणजे गोकर्ण आख्यान आपण ऐकलं होतं. जीवनामध्ये अत्याचारी, अनाचारी, दुराचारी वागून ज्या धुंदकारीने पाप केलं, एवढंच नाही, त्याची हत्या झाली आणि पिशाच्य झालेला धुंदकारी या भागवताच्या चिंतनाने, श्रवणाने मुक्त झाला. आपण तर तेवढे पापी नाही हो. कधीतरी आपण थोडं खोटं बोलत असतो, कधीही आपल्या मनामध्ये स्वतःसाठीच विचार असतो. संत अगोदर स्वतः जगाचा विचार करतात आणि नंतर स्वतःचा विचार करतात. आपण अगोदर स्वतःचा विचार करतो, जगाचा विचार आपल्यामध्ये नसतो. अतिशय छोटी छोटी पाप आपल्याकडून होतात. धुंदकारी एवढं पाप आपण करू शकत नाही, केलं नाही आणि भविष्यात कधी करणार नाही. एवढ्या पाप्याचा जर उद्धार होत असेल तर आपला उद्धार व्हायला उशीर लागणार नाही. पण उद्धार होण्याकरता, मरण मंगलमय होण्याकरता, आपण मुक्त होण्याकरता अतिशय भावनेनं, श्रद्धेनं आणि निष्ठेनं ते ऐकणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर सूत ऋषी शौनकांना सांगतायत, शौनकांनो, तुम्हाला सांगितलं मी की नर नारायणाकडून हे ब्रह्मदेवाकडे आलं, ब्रह्मदेवाकडून नारदाकडे आलं, नारदाकडून व्यासाकडे आलं आणि व्यासाकडून शुकाचार्याकडे आलं. आता 88,000 शौनकांनी प्रश्न केला, महाराज हे शुकाचार्याकडून राजा परीक्षितीकडे कसं आलं सांगा. सूत ऋषी शौनकांना सांगतात, लक्षात येऊ ऐका. काही का म्हणले, महाभारताच्या युद्धामध्ये दुर्योधनाचा जर्जर होऊन पडला. मरणाच्या अवस्थेमध्ये असलेला दुर्योधन, द्रोणाचार्याचा मुलगा अश्वत्थामा तिथे गेला आणि काय म्हणलं दुर्योधनाला, दुर्योधना, मला जर सेनापती केलं असतंस तू तर आज तुम्हाला मरावं लागलं नसतं. दुर्योधन थोडा हसला आणि अश्वत्थाम्याला काय म्हणला, अरे अश्वत्थाम्या, जे तुझ्या बापाला जमलं नाही ते तुला काय जमणार आहे. पांडवांना मारणं शक्य नाही का, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे 24 तास त्यांच्या सोबत देव आहे, त्यांना मारणं सोपं नाही. मग अश्वत्थाम्या म्हणला, एक काम कर, नाहीतरी तू मरणारच आहेस,
मला आता या क्षणाला कौरवांचा सेनापती म्हणून जाहीर कर. मी आत्ता पांडवांना संपवतो. दुर्योधन विचार करतोय, नाहीतरी आपण मरणारच आहोत. आता मरणाच्या नंतर पदाची काय किंमत असते? अश्वत्थाम्या, मी जाहीर करतो या क्षणापासून तू कौरवांचा सेनापती. त्याला कौरवांचं सेनापती पद दिल्याचा आनंद झाला आणि पांडवांना मारण्याच्या हेतूने तो पांडवांच्या दिशेने निघाला. देवाला सगळ्या गोष्टीची जाण. त्या दिवशी देव पांडवांना घेतायत आणि बाहेर निघून जात आहेत. कृष्ण परमात्मा आणि योगायोग ज्या जागेवर पांडव झोपायची, आज त्या जागेवर पांडवांची 5 मुलं झोपतायत. अश्वत्थामा येतो आणि पांडवांच्या मुलाला पांडव समजून त्या 5 मुलांची हत्या करतो. मस्तक धडाच्या वेगळी करतो, मस्तक हातामध्ये घेतो, दुर्योधनाकडे येतो आणि पांडवांच्या मुलांची 5 मस्तक दुर्योधनाच्या पुढे टाकतो. हे घे पांडव. मरायला टेकलेला दुर्योधन त्यानं पांडवांच्या 5 मुलांची मस्तक बघितली आणि थोडा कळवळला. तो अश्वत्थाम्या, अरे काय केलंस हे? ते पांडव नाही, पांडवांची मुलं आहेत. बाल हत्या केलीस तू. पांडव तुला सोडणार नाहीत. आता स्वतःच्या हातून बाल हत्या घडली हे लक्षात आलं. अश्वत्थामा घाबरला आणि तिथून निघाला. आता ऐका, ज्या पांडवांची 5 मुलं मारली त्या पांडवांना आणि द्रौपदीला घेऊन कृष्ण परमात्मा शयन कक्षाकडे आले. द्रौपदी बघते तर आपल्या 5 मुलांची हत्या झालेली आहे. मस्तक धडाच्या वेगळी केली गेलेली आहे. कल्पना करा, ज्या आईला आपल्या डोळ्यासमोर मुलाची 5 धडे पडलेली दिसतात, मस्तक त्याच्यावर दिसत नाही, त्या आईचं दुःख किती असेल. द्रौपदीनं त्या 5 धडावर मान टाकली आणि द्रौपदी दाय मोकळून रडू लागली. कृष्ण परमात्मा येत आहेत आणि द्रौपदीचं सांत्वन करतायत. द्रौपदी, काय रडतेस? आज मेली म्हणजे काय कधी मरणार नव्हती का? कधीतरी मरणारच होती, आता मेली. कशाला एवढं आक्रोश करतेस, विलाप करतेस? त्यामुळे द्रौपदी कृष्ण परमात्म्याला सांगते, प्रभू, मुलगा मेल्याचं दुःख आईला कळेल, तुम्हाला नाही कळणार. तुम्हाला काय कळणार? द्रौपदीचं सांत्वन केलं कृष्णाने आणि द्रौपदीला सांगितलं, द्रौपदी घाबरू नको. ज्या कोणी नराधमाने तुझ्या 5 मुलाला मारलं असेल, काही क्षणामध्ये त्याला तुझ्या समोर हजर केलं जाईल. जो काही दंड द्यायचा त्याला देऊ शकतेस. आणि बघा, काही वेळाने कृष्ण परमात्मा आणि अर्जुन जात आहेत. त्यांच्या अश्वत्थाम्याने द्रौपदीची 5 मुलं मारली, त्यांची हत्या केली. त्या अश्वत्थाम्याला पकडलं जात आहे आणि द्रौपदीच्या समोर हजर केलं जात आहे. आता अर्जुन द्रौपदीला काय म्हणतो ऐका. द्रौपदी, हाच तो नराधम आहे ज्यानं तुझ्या 5 मुलांची हत्या केली. बोल, लक्ष देऊन ऐका. द्रौपदी काय अर्जुन काय म्हणतो द्रौपदीला, हाच तो नराधम आहे ज्यानं आपल्या 5 मुलांची हत्या केली. द्रौपदी, तू जर म्हणत असशील तर याला जिवंत जाळतो. तू जर म्हणत असशील याला जिवंत जमिनीमध्ये गाडतो. आणि तू जर म्हणत असतील तर याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो. बोल द्रौपदी, याच्यासोबत काय करायचंय? आता द्रौपदीनं दिलेलं उत्तर आपण सर्वांनी लक्षात ठेवा. लक्षातच ठेवा, ते उत्तर आपल्याला सांगून जाईल की आई कुणाला म्हणतात. काय म्हणला अर्जुन? ज्यानं आपल्या 5 मुलांची हत्या केली तो समोर आहे. बोल, याच्यासोबत काय करायचं?
तू जर म्हणलीस याला जिवंत जाळतो, तू जर म्हणलीस याला जिवंत जेवणीमध्ये काढतो, तू जर म्हणलीस याच्या शरीराचे तुकडे तुकडे करतो, बोल याच्यासोबत काय करायचं. आता लक्ष देऊन द्रौपदीचं उत्तर ऐका. द्रौपदी काय म्हणते अर्जुनाला, स्वामी ऐका, याला मारून जर माझी 5 मुलं परत येणार असतील तर याला जिवंत जाळा. याला मारून जर माझे 5 मुलं परत येणार असतील याला जिवंत जमिनीमध्ये गाडा. स्वामी, याला मारून जर माझी 5 मुलं परत येणार असतील तर याच्या शरीराचे तुकडे तुकडे करा. पण ऐका स्वामी, द्रौपदी काय म्हणते, ऐका स्वामी, याला मारल्यानंतर माझ्यासारखं दुःख जर याच्या आईला होणार असेल तर याला सोडून द्या. अर्जुन म्हणलं, भेडी का तो? ज्यानं मुलं मारली त्याला सोडून द्यायला सांगते तू. तेव्हा द्रौपदी काय म्हणते, प्रभू अर्जुना अर्थात स्वामी, मुलगा मेल्याचं दुःख काय असते हे मला माहिती आहे. आता माझी मुलं मेलीत ना, मुलगा मेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते मला माहिती आहे. याला जर तुम्ही मारलं तर जे आता मला दुःख होते ते याच्या आईला होणार. याला सोडून द्या. आई कुणाला म्हणतात, बाळाला त्रास झाला तोच त्रास आईला होत असतो. त्याला आई म्हणतात, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ. पुढे गेलं माहिती आहे, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे मातेचा स्वभाव. बाळाला त्रास जो होईल तोच त्रास आईला होत असतो. असा तिचा स्वभाव आहे, तिला आई म्हणतात. काय म्हणते द्रौपदी, मला याला जर मारलं तर मला जे दुःख झाले ते याच्या आईला होणार आहे, त्याच्यामुळे याला सोडून द्या. ऐका, अश्वत्थाम्याला सोडून दिलं, पण अश्वत्थामा अपमानित केला. ब्राह्मणाचा अपमान हा त्याच्यासाठी मृत्यू असतो, लक्षात ठेवा. ब्राह्मणाचा अपमान म्हणजे त्याचा मृत्यू आहे.
अश्वत्थामा तिथून पळाला. आणि आता ऐका, दुर्योधन सगळे कौरव संपले, पांडवांचा विजय झाला, पांडव राज्यावर बसले आणि कृष्ण परमात्मा आता द्वारकेला जायला निघाले. सर्व पांडवांना समोर बसवलं आणि विचारलं, बोला, ज्याला जे पाहिजे ते मागून घ्या. ऐका, भीमाला विचारलं, तुला काय पाहिजे? भीम म्हणतायत, काही नाही. आमच्या घरामध्ये माझ्याबद्दल असं बोललं जातं, आधे में घर में जब खाना बनता है तो आधे में पूरा खानदान और आधे में भीमसेन. बस देवा, खात खात चांगलं जीवन जीवत जगत जगत मी तुझं नाम चिंतन करावं एवढंच मला दे. नकुल सहदेवाला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? काय नाही, आमच्या भावाची सेवा घडावी आणि सेवा करत करत तुझं भजन घडावं. धर्मराजाला विचारलं, तुम्हाला काय पाहिजे? धर्मराज काय म्हणतात, बोला. बघा, देवा दर्शन म्हणायचं, मंदिरात जाऊन घेतलं जातं ते दर्शन, आणि कथेमध्ये बसून केलं जातं ते श्रवण. मला तुम्हाला विचारायचं सगळ्यांना, सांगा तुमच्या मतानुसार तुम्हाला काय वाटतंय, दर्शन जास्त महत्वाचं आहे का श्रवण जास्त महत्वाचं? हा, चुकलं काय फाशी नाही. बरोबर आला तेवढं काय टेन्शन नाही, अगदी बरोबर. काय महत्वाचं आहे? श्रवण. वा, काय बघा, श्रवण काय महत्वाचं आहे त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. दर्शनाने देव फक्त दिसत असतो. ऐका, दर्शनाने फक्त दिसतो आणि श्रवण केल्यावर देव कळतो. दर्शनाने दिसतो आणि श्रवणाने कळतो. अतिशय चांगलं उत्तर दिलं तुम्ही. दर्शनापेक्षा श्रवण महत्वाचं आहे का? दर्शनाने दिसतो आणि श्रवणाने कळतो. मला पुढे विचारायचं तुम्हाला, देवाला नुसतं पाहून लाभ होतो का देव कळल्यावर लाभ होतो? देवाला पाहून लाभ होतो का देवाला कळून लाभ होतो? तुम्ही नाही बोलत, मी काय सांगू? ते दर्शनाने दिसतो, श्रवणाने कळतो. मला पुढे तुम्ही बरोबर सांगितलं, दर्शनापेक्षा श्रवण महत्वाचं आहे, श्रवणाने कळतो. आता मला विचारायचंय, देवाला पाहून लाभ होतो का देवाला कळून लाभ होतो? कळून लाभ होतो. बरोबर आहे. आता ऐका, कुणी जर मला म्हणत असेल, महाराज देवाला पाहून लाभ होतो, तर मला त्याला विचारायचंय, कौरवांनी देवाला पाहिलं नव्हतं का? रोजच बघत होते ना. कौरव सुद्धा देवाला बघत होते आणि पांडव सुद्धा बघत होते. तर नीट ऐका, कौरवांनी देव फक्त पाहिला आणि पांडवांना तो कळाला, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. चला पुढे, द्वारकेचा राणा पांडवा घरी पण का? असं काय केलं पांडवांनी? आताचा अभंग तुकाराम महाराज म्हणतात, बघा ना, पाहते म्हणजे बघा. पाहते पांडव अखंड वनवासी, बघायला गेलं तर पांडव वनवासी, बघायला गेलं तर पांडव अज्ञातवासी, तरी द्वारकेचा राणा पांडवा घरी का? असं काय केलं पांडवाने की ज्याच्यामुळे कृष्णाने द्वारका सोडली आणि देव पांडवाच्या घरी राहिला? त्याचं उत्तर आहे, परी त्या देवाची आठवणी. 24 तास पांडव भगवंताची आठवण काढत होते. 24 तास आठवण म्हणजे स्मरण करत होते. स्मरण म्हणजे चिंतन करत होते. चिंतन अर्थात भजन करत होते. म्हणून द्वारकेचा राणा पांडवा. महाराज म्हणतात, बघायला गेलं तर वनवासी पांडव, बघायला गेलं तर अज्ञातवासातले पांडव, पण द्वारकेचा राणा पांडवा घरी. कशामुळे? परी त्या देवाशी आठविती. लक्षात ठेवा, पांडव अखंड कृष्ण परमात्म्याचं स्मरण करायचे, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. पहिल्यांदा कथेमध्ये बसून करायचं केलं जातं, त्याला म्हणतात श्रवण. नीट ऐका, इथं बसून केलं जातं कानानं, त्याला काय म्हणायचं? श्रवण. जे मंडपात केले श्रवण, घरी जाऊन त्याचं करायचं स्मरण, आणि ज्याचं करायचं स्मरण त्याला जायचं शरण. लिंग लक्षात ठेवा. कथेमध्ये बसून कानानं केलं जातं ते
श्रवण. लक्षात ठेवा, जे केलंय श्रवण घरी जाऊन त्याचं करायचं स्मरण, ज्याचं करायचं स्मरण त्याला जायचं शरण. एवढं सांगून सुद्धा जे करणार नाही चांगलं श्रवण, घरात करणार नाही देवाचं स्मरण, जे जाणार नाही देवाला शरण, ते लवकरात लवकर मरा. चला, पांडव स्मरण करतात म्हणून द्वारकेचा पांडवाकडे. द्रौपदी म्हणली काय नको, सुखात आठवण येत नाही, दुःखात आल्याशिवाय राहत नाही, दुःख द्या. लक्षात ठेवा, आपली मागणी चुकते. आपण सुख मागत राहतो, आलं सुख की आपण त्याला विसरून जातो. देवा दुःख द्या, तुम्ही जवळ राहता त्याच्या. असं सांगतात की पांडव राज्यावर बसले. कृष्ण परमात्मा द्वारकेला जात असताना सर्व पांडवांना घेतलं. कुरुक्षेत्रावर ज्या ठिकाणी भीष्माचार्य बाणाच्या पल्ल्यावर पडले होते तिथे घेऊन आले. सर्वांनी भीष्माचार्याचं दर्शन घेतलं. ऐका, दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन असं सांगतायत, अंत समयी भीष्माचार्य पांडवांना अतिशय चांगला धर्म नीती याचा उपदेश करतायत. भीष्माचार्य मरणाच्या वेळी पांडवांना धर्माचा नीतीचा उपदेश करत होते. उपदेश करत असताना द्रौपदीला थोडा हसू आला. भीष्माचार्य म्हणले, द्रौपदी का हसलीस? द्रौपदी म्हणले, काय नाही, सहज हसले. लक्षात ठेवा, शहाणी माणसं विनाकारण हसत नसतात. आणि जे विनाकारण असतात ते शहाणी नसतात, मूर्ख असतात. काही माणसाला कुठं हसावं त्याची अक्कल नसते. हसण्यासारखं काही झालं तर हसू द्या ना. काही माणसं मस्त वाटत सुद्धा दुःखात हसण्याची जागा आहे, मूर्ख असतात ती माणसं. लक्षात ठेवा, विनाकारण जर आपण हसत असू कुठे, मूर्खाच्या यादीमध्ये जाऊ आपण. शहाणी माणसं कुठे हसत नसतात. हसण्यासारखं काही असलं तर हसावं. द्रौपदी का हसलीस? भीष्माचार्य म्हणतात, नाही काय सहज हसली मी. का हसलीस सांग? ती म्हणते, पितामह. भीष्माचार्याला काय म्हणते द्रौपदी, तुम्ही आता धर्म सांगतात, तुम्ही आता नीती सांगतात, तुमच्या डोळ्यासमोर माझं वस्त्रहरण होत होतं तेव्हा तुमचा धर्म कुठे झोपला होता? तेव्हा नीती कुठे गेली होती तुमची? आता लय धर्माच्या गोष्टी सांगायला. पण भीष्माचार्य काय म्हणले, बरोबर आहे द्रौपदी तुझं, की तुझं वस्त्रहरण होत असताना मी डोळ्यानं पाहिलं पण थांबवलं नाही. बरोबर आहे, त्यावेळेस माझा धर्म कुठे गेला होता, त्यावेळेस माझी नीती कुठे गेली होती, हे तुझं म्हणणं बरोबर आहे. पण ऐक काड्या, ज्यावेळेस तुझं वस्त्रहरण होत होतं मी समोर होतो तरी मी काही करू शकलो नाही. त्याचं कारण होतं. द्रौपदी काय कारण होतं? तुम्ही जर एकदा म्हणला असतात, दुशासना दुर्योधना हात लावू नको त्याच्या वस्त्राला, शांत झालं असतं सगळं. तुम्ही काय शांत बसला, का बोलला नाही? तर भीष्माचार्य काय म्हणतात, बघ खरंच ज्यावेळेस तुझं वस्त्रहरण होत होतं मी समोर होतो, पण त्यावेळेस माझ्या बुद्धीनं कामच केलं. म्हणजे कसं काय? म्हणजे त्यावेळेस मी दुष्टाचं अन्न खाल्लेलं होतं. दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे मी निर्बुद्ध झालो होतो, माझी बुद्धी काम करत नव्हती, त्याच्यामुळे मला काही समजलं नाही. म्हणजे एक लक्षात ठेवा, आपण कुठे बसतो, कुठे कोणापाशी बसतो, कोणाचं खातो, कोणाचं पितो, याच्यावर फार गोष्टी अवलंबून आहेत. दुष्टाच्या घरी अन्न खायचं नसतं, पाणी सुद्धा खायचं नसतं. आपल्याला तेवढं तर कळतंय ना कोण चांगलं आणि कोण वाईट, एवढं तर कळतंय ना. वाईट माणसाच्या घरी चुकून पाणी सुद्धा खायचं, काही कारण सांगा, अन्न खायचं नाही. संत असता सांगतात, सज्जना संगती करावा उपवास, दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. चांगल्याच्या संगतीत उपवास करण्याची वेळ आली तरी उपवास करा, पण दुर्जनाच्या घरी पंचपक्वान्नाच्या अन्नाला शिवू नका. तुम्हाला निर्बुद्ध केल्याशिवाय राहणार नाही.
गंगेचे पुत्र भीष्माचार्य दुष्टाचं अन्न खाल्लं, निर्बुद्ध झाले. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे अन्न पाणी घेत असताना आपण विचार केला पाहिजे कोणाचं अन्न घ्यावं आणि कुठे पाणी प्यावं. एक हिंदीमध्ये म्हण आहे, जैसा खावे अन्न वैसा होवे मन और जैसा पीवे पाणी वैसी बने वाणी. लक्षात ठेवा. जसं अन्न खातो तसं मन बनत असतं आणि जसं पाणी पितो तशी वाणी चालत असते. त्याच्यामुळे अन्न पाणी दुष्टाच्या घरी खायचं नाही, घ्यायचं नाही. लक्षात ठेवा. सगळ्यांना कळते चांगलं काय, वाईट काय, सार काय, असार काय, सत्य काय, असत्य काय, पुण्य काय, पाप काय, सगळ्याला कळतंय. कोण सज्जन आहे, कोण दुर्जन आहे, कळते ना सगळ्याला. वागणूक घेऊन म्हणून दुष्टाच्या घरी अन्न पाणी घ्यायचं नाही. द्रौपदी, मी दुष्टाचं अन्न खाल्ल्यामुळे मी निर्बुद्ध झालो होतो, माझी बुद्धी काम करत नव्हती, त्याच्यामुळे मला काही समजलं नाही. पण हे बघ, अर्जुनाचे बाण माझ्या अंगावर आले. बाण लागल्यामुळे पूर्ण रक्त माझं शरीरातून बाहेर पडलं. अर्थात दुष्टाच्या अन्नामुळे जेवढं जेवढं रक्त शरीरामध्ये बनलं तेवढं बाहेर पडलं. आता मी पवित्र झालो म्हणून धर्माचा उपदेश करतोय. सर्व पांडवांनी अंत समय भीष्माचार्याचं दर्शन घेतलं आणि आता कृष्ण परमात्मा भीष्माचार्याला म्हणतात, पितामह, काय इच्छा आहे तुमची शेवटची? तर ऐका, भीष्माचार्य आता शेवटची इच्छा व्यक्त करतायत. लक्ष देऊन ऐका. काय म्हणतात भीष्माचार्य? इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले करूं, जब प्राण तन से निकले. श्री गंगा जी का तट हो, जमुना का वंशीवट हो, मेरा सावरा निकट हो, जब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये वसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. जब प्राण कंठ आए, कोई रोग ना सताए, यम दरस ना दिखाए, जब प्राण तन से निकले. उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गर्जी, आगे तुम्हारी मर्जी, जब प्राण तन से निकले. मरत असताना भीष्माचार्य काय म्हणतात ऐका. देवा, आता माझा प्राण जाणार आहे, माझा प्राण जाते वेळी ऐका, तुम्ही माझ्या समोर असले पाहिजे. सुंदर पीतांबर धारण केलेला असावा तुम्ही, राधा तुमच्या सोबत असावी, तुमच्या चेहऱ्यावर हास्य असावं, मी हसत हसत देहाचा त्याग करावा. आणि एवढंच देवा, माझ्या कंठातून प्राण निघून जात असताना मला त्रास नाही झाला पाहिजे. हे बघा देवा, असं मला वाटतंय, याच्यापेक्षा तुमची मर्जी, आता तुम्हाला जे काय करायचं ते करा. भीष्माचार्य काय म्हणतात, माझा प्राण कंठातून जाताना मला त्रास नाही झाला पाहिजे. प्राण जाता वेळी देवा तुम्ही राधेसहित माझ्या सोबत समोर असले पाहिजे, तुम्ही सुंदर पितांबर धारण केलेला पाहिजे, तुमच्या चेहऱ्यावर हास्य असलं पाहिजे आणि तुमचा हसता चेहरा बघत बघत मी सुद्धा हसत प्राण सोडला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे. याच्यापेक्षा तुमची मर्जी, असं मला वाटतंय. आता काय करायचं ते तुमच्या हातात आहे. मी आपल्याला एक गोष्ट सांगतो मनापासून,
आपण केलेल्या कर्माचा दंड काय द्यायचा हे देवाच्या हातात आहे. ऐका सगळे, आपण केलेल्या कर्माचा दंड काय द्यायचा हे देवाच्या हातात आहे. पण कर्म कसं करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. चांगलं कर्म करायचं का वाईट करायचं कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. कर्म कसं करायचं आपण ठरवा. दंड देणं देवाच्या हातात आहे. धर्माची तू मरती, पाप पुण्य तुझ्या हाती. लक्षात ठेवा, कर्म कसं करायचं आपल्या हातात आहे. मी बोललोय काल, कर्म चांगलं त्याचं फळ चांगलं आहे, कर्म वाईट त्याचं फळ दंड त्याला काही देऊ द्या. कर्म चांगलं करा. चांगलं कर्म केल्यावर वाईट दंड देण्याची ताकदच नाही त्याची. लक्षात ठेवा. म्हणून दंड देण्याचं माप देवाच्या हातात आहे. पण कर्म कसं करायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. एक जुनं भावगीत आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला सांगून टाकले. लक्षात ठेवा, कर्म करत असताना अतिशय सूक्ष्म पद्धतीने विचार करून केलं पाहिजे. नाहीतर मग जे जे कर्म झाले तेची भोग आले आणि उपजले मेले ऐसे गेले. लक्षात ठेवा, दंड देणं देवाच्या हातात आहे. पण कर्म कसं करायचं हे आपल्या हातात आहे. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तुराची माप. दुष्ट दुर्जनाची कसे घडले कसे उघडदार देवा आता, उघडदार दंड देणं देवाच्या हातात आहे. पण कर्म कसं करायचं हे आपल्या हातात आहे. ऐका, उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. याच्या पुढचं ऐका, ज्याच्या त्याच्या हाती आहे कर्तव्याचे माप. कर्तव्य कर्म कसं करायचं. दुष्ट दुर्जनाची कैसे घडो लोक सेवा, उघडदार देवाता उघडदार देव. बघा तुम्ही, काही माणसं धडधड कधी खोटं बोलतात, खोटं बोलतात.
ज्याला आपण खोटं बोलतो आपल्याला वाटते त्याला कळत नाही, त्या सोडून त्याला नाही कळू द्या, पण तुमचं मन तुम्हाला सांगतो तुम्ही खोटं बोलायला म्हणून. खोटं बोलणं पाप आहे हे कळतं तरी माणसं खोटं बोलतात. त्याला काय म्हणायचं? पिते दूध डोळे मिटून जात मांजराची मणी चोरट्याच्या करे भीतीचा धन्याची सरावल्या हाताला कंपका सुटा उघडदार रे माता. आपल्यामध्ये मन आहे ना, कितीही मांजराने डोळे झाकून दूध पिलं तिला वाटते मला कुणी बघत नाही. अगं बाई, तू डोळे झाकले म्हणजे तुला कुणी बघत नाही का? ज्याला फसवलाय त्याला कळत नाही, पण तुझं मन सांगते तुला तू पाप करायलाच खोटं बोलायलाच. ज्या माणसाने पाप केलंय, खोटं बोललाय, त्या माणसाने आरशा पुढे जाऊ द्या. त्याचं मन त्याला आरशात बोलते. गरज नव्हती खोटं बोलायची, बोलला असतो, करायची गरज नव्हती, पण पाप केलं असतो. स्वार्थ जणू भिंतीवरचा आरसा बिलोरी आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरी. कशामुळे वैरी होते ती सांगते आपल्याला. आरशा चेहरा सांगतो काय पाप केलंस, काय खोटं बोलतोस. घडोघडी अपराधाचा तुलसावरा उघडदार देवा आता उघडदार देवा. भीष्माचार्य म्हणतायत माझा प्राण जाताना तू समोर असावास देवा, सुंदर पितांबर धारण केलेला असावा, तुझ्या चेहऱ्यावर हास्य असावं, मी ही हसत हसत प्राणाला मुकावं अशी माझी इच्छा आहे. याच्यापेक्षा तुझी मर्जी नाही. तरी लक्षात ठेवा, आले देवाजीच्या मनात येते कोणाचे काय चालतंय आपलं देवा पुढे. अरे संत सुद्धा संसार सोडतात पण भजन सोडत नाही, तरी त्यांच्या जीवनात इतकी संकट आहे, इतकी संकट आहे. मग भजन करून सुद्धा संकट येत असताना संत विचार करतात, अरे संसार सोडला पण भजन नाही सोडलं तरी आपल्याला संकट आहे, काय करावं. मग देवाच्या पुढे जातात संत आणि मग म्हणतात, हे बघ देवा, शेवटी जे काय करणं नाही करणं तुझ्या हातात आहे, भजन करणं एवढंच आमच्या हातात आहे. आम्ही तर भजन करतोय, संसार सोडतोय पण भजन सोडत नाही. याच्यापेक्षा तुला काय करायचंय तुझ्या हातात आहे. हरिपाठामध्ये आपण सगळे प्रमाण म्हणतो, तुझं वाटे आता ते करी अनंता तुझ वाटे आता ते करी अनंता तुका म्हणे
म्हणे संता लाज माझी, तुका म्हणे संता लाज माझी. देवा काय करायचं ते कर तुला. भीष्माचार्य सुद्धा काय म्हणतात, देवा हे बघ प्राण जाताना तू समोर असावा, तुला बघत बघत प्राण जावा अशी माझी इच्छा आहे. याच्यापेक्षा तुझी मर्जी, आता तुला काय करायचं ते. लक्षात ठेवा, दंड देणं देवाच्या हातात आहे, कर्म कसं करायचं आपल्या हातात आहे. वाईट कर्म फळ त्याचं वाईटच असेल. जगी जीवनाचे सार खरे जाणीच खर, जगी जीवनाचे सार खरे जाणीच खर, जैसे ज्याचे कर्म तैसे करते दंड देणं देवाच्या हातात आहे, पण कर्म कसं करायचं हे आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे कर्म करत असताना आपण चांगलंच करावं, ते चांगलं कर्म करणं आपल्या हातात आहे. आणि मग कर्म जर चांगलं असेल तर त्याचं फळ सुद्धा चांगलं मिळेल, आणि कर्म जर आपलं वाईट असेल तर मग त्याचं फळ सुद्धा वाईट भेटेल. कुणी असू द्या, ज्ञानी असो की अज्ञान, गती आहे एक जाण, मृत्यूलान चुकवी कोणी, थोर असो अथवा साण, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. मनाखंत वाटून ज्याचे शुद्ध होई अंतःकरण, क्षमा करी परमेश्वर त्या, जातो दयाला जो शरण. अंत पृथ्वीचा मग आला, युगे चालली धर, जैसे ज्याचे कर्मा तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणून ऐका, भीष्माचार्य शेवटची प्रार्थना करतायत. कृष्ण परमात्मा सर्व पांडवांसह भीष्माचार्याचं दर्शन घेत आहेत आणि पांडवांचा निरोप घेऊन द्वारकेला जायला निघतात. तेवढ्या मध्ये एक घटना घडते, लक्ष द्या. कृष्ण परमात्मा द्वारकेला जात असताना उत्तरेच्या गर्भामध्ये परीक्षिती राजा वाढत होता. अभिमन्यूचा पुत्र परीक्षिती राजा. पहिल्यांदा द्रौपदीच्या 5 मुलांची हत्या केलेला अश्वत्थामा
त्याची वाईट प्रवृत्ती गेली नव्हती. त्यानं आता काय केलं, पांडवांचा वंशाचा दीपक संपवावा म्हणून एक अस्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. त्याला म्हटलं उत्तरेच्या गर्भात वाढवणारा हा गर्भ, हे बाळ संपून टाकावं, म्हणजे पांडवाची उत्तर क्रिया करायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाही. त्या आश्रमाकडे एक अस्त्र सोडलं आणि ते अस्त्र उत्तरेच्या गर्भाकडे आलं. गर्भाला संपवणार. उत्तरात धावतच कृष्ण परमात्म्याकडे आले. पाहि पाहि महायोगे देव देव जगतपते. या गर्भाला वाचवा. अश्वत्थाम्याने अस्त्र सोडले, गर्भाला संपवते, वाचवा. मग ऐका, कृष्ण परमात्मा अतिशय सूक्ष्म रूप धारण करत आहेत. उत्तरेच्या गर्भामध्ये जात आहेत आणि गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं, जो पुढे परीक्षित म्हणून जन्माला येणार आहे, त्याचं रक्षण करतायत. त्याचं अस्त्र संपवतायत. बघा, त्याचं अस्त्र संपवतायत. अश्वत्थाम्याचं अस्त्र संपवतायत आणि अश्वत्थाम्याचं अस्त्र संपवून उत्तरेच्या गर्भाचं रक्षण करतायत आणि परमात्मा द्वारकेला निघून जात आहेत. पुढे समयोपरांत असे काही दिवस जात आहेत आणि उत्तरेच्या गर्भामधून एक बाळ जन्माला येतं. ते बाळ म्हणजे राजा परीक्षित. फार भाग्यवान आहे राजा परीक्षित. ऐकायला फार भाग्यवान आहे. राजा परीक्षितीला आईच्या गर्भामध्येच भगवंताचं दर्शन झालंय. इतकं भाग्यवान आहे तो. परीक्षिती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, आपणच. तुम्ही कसं सांगतो मी, ऐका. आपण जेव्हा सगळे आईच्या गर्भात होतो, लक्ष द्या, तेव्हा आपलं देवाचं बोलणं झालं होतं सगळ्यांचं. काय, लक्ष द्या. आईच्या गर्भामध्ये आपल्याला त्रास होत होता सगळ्यांना. कशामुळे? गर्भामध्ये काय एअर कंडिशन आहे, विष्ठेचा लेप आहे, गाडीमध्ये राहावं लागतं जीवाला. लक्ष द्या. जन्म घेताना कुठेतरी आईच्या गर्भामध्ये यावं लागतं आणि आईच्या गर्भामध्ये राहत असताना आईच्या गर्भामध्ये अतिशय घाण असते, विष्ठ असते, विष्ठेचा लेप असतो. जीवाच्या नाकात तोंडात कुर्मी कीटक असतात आपल्या सगळ्यांच्या. आईच्या गर्भामध्ये व्यवस्था नाही. मग आईच्या गर्भामध्ये आपल्याला सगळ्यांना त्रास होत होता. मग आपल्याला त्रास होत असताना देवाला दर्शन दिलं तिथं. देवाला आईच्या गर्भात आपल्याला दर्शन दिलं आणि आपण देवाला एक प्रार्थना केली. कोणती? एक वेळा करी या दुखावे गळे, एक वेळा करी या दुखावे गळे, एक वेळा या दुखावे गळे,
पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा. ऐका, आपण सगळ्यांनी आईच्या गर्भामधून देवाला नवस केला होता. एक प्रश्न विचारतो तुम्हाला, ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याचा त्याचा मृत्यू होणार. मला विचारायचं तुम्हाला सगळ्यांना, लक्ष द्या आणि पटकन उत्तर द्या. पाऊस येण्याच्या आत उशीर करतो. मला सांगा, जन्माचं दुःख जास्त वाईट आहे का मरणाचं दुःख जास्त वाईट? आता तुम्ही सांगा, आम्ही भांडण करा जन्म कुठलं तरी सांगा. आता ऐका, कुणी म्हणाले जन्माचं, कुणी म्हणाले मरणाचं. आता काही माणसं म्हणते महाराज जन्माला कसं आलो आम्हाला काही माहिती नाही आणि मरणाचं सांगायचं तर मग मरून दाखवावं लागेल. तुला सांगायचं कोण राहणार? तुला सांगायचं कोण राहणार? चला ऐका, मी दोन्हीचा विचार आपल्या पुढे सांगतो. बऱ्याच वेळा 75% माणसं म्हणतात महाराज मरणाचं दुःख जास्त वाईट आहे. कशामुळे? आपण लोकांना मरताना पाहतो, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं मरणाचं दुःख वाईट आहे. मग कोणाचा ऍक्सिडेंट आहे, कोणाची हत्या होते, कोणी आत्महत्या करतं, कोणी विष पेतं, कोणी गळफास लावतं, कोणी कसं तरी स्वतःला संपवतं, कोणाचा प्राण जातो. ऐका, लोक मरताना पाहतो त्याच्यामुळे आपल्याला वाटतं मरणाचं दुःख जास्त नाही वाईट आहे, पण मरणापेक्षा जन्माचं दुःख जास्त वाईट आहे. कशामुळे? जन्म घेताना कुठेतरी एखाद्या आईच्या गर्भात राहावं लागतं 9 महिने 9 दिवस. मग आईच्या गर्भामध्ये विष्ठेचा लेप घाणीमध्ये राहावं लागतं जीवाला, सगळ्यांना आपल्याला. मग घाणीमध्ये राहत असताना आपल्याला त्रास होतो. आपल्याला त्रास झाला की आपण देवाला काय म्हणतो, हे देवा एक वेळा तरी या दुःखावेगळं एकदा आईच्या गर्भाच्या बाहेर काढा. देव म्हणला मी आपल्या, आता ऐका, देव आपल्याला सगळ्यांना म्हणला होता मी तुला आईच्या गर्भाच्या बाहेर काढतो, पण तुला आईच्या गर्भाच्या बाहेर काढल्यावर तू काय करणार? आता नाही काय का, आपण आईच्या गर्भातून देवाला नवस केला, 8वीन पाय हा माझा नवस. एकदा का तू आईच्या गर्भाच्या बाहेर काढलंस, रात्रंदिवस आम्ही तुझं भजन करू. नवस तर सगळ्यांनी केला होता हो, पण फेडलाय मोजक्याच लोकांनी. कुणी कुणी फेडलाय, जे कधीला आले त्यांनी नवस फेडला म्हणायचं, आणि जे आता तिकडं होते आता आपल्या कामात आहे त्यांनी केला नवस, म्हणजे त्या नवसाचं आपलं काही घेणं देणं नाही. बघ हे काय का, सगळ्यांनी नवस जर देव, आता ठीक आहे का, आपण काय नवस केला होता सगळ्यांनी कुणी माणूस घ्या, सगळ्या जगातले सगळे माणसं एकदा बाहेर काढा आईच्या गर्भाच्या, रात्रंदिवस भजन करतो. सगळ्यांनी नवस जर पूर्ण केलेला असता किंवा केला असता तर मला वाटतंय जिथे कथा चालू आहे, जिथे कीर्तन चालू आहे, तिथं मंडप पुरला नसता, जागा पुरली नसती. मोजकीच माणसं काय येतात, काही माणसं नवसाला विसरून गेले. आलो ना जन्माला ऐश करायची, मारायचं काय खरे देवाचा धर्माचं, अशी लोक आहेत. काही आपण नवस पूर्ण केला म्हणून आपण ऐकतोय माणूस. आता ऐका, जन्म घेताना घाणीमध्ये विष्ठेमध्ये राहावं लागतं एवढा त्रास, आणि मरताना किती त्रास आहे ऐका. संत सांगतात एक एक रोमाच्या ठाई आणि सहस्र विंचवाची वेदना पाहिली. जन्माचं दुःख विष्ठेमध्ये घाणीमध्ये राहावं लागतं, लई त्रास. आता मरताना किती दुःख आहे का, मरताना आपल्याला सगळ्यांना सामोरं जायचं मरणाला, मरताना किती दुःख आहे. संत सांगतात सहस्र म्हणजे 1000, लय 1000 पण मी कमी सांगतो. समजा मला सांगा, एका वेळी एका माणसाला जर 1000 विंचू चावले, तुम्हाला गणित कळले का बघा, एका वेळेला एका माणसाला जर 1000 विंचू चावले तर ज्याला एका वेळी 1000 विंचू चावले त्याला कसं वाटत तुम्ही सांगा मला. 1000 कशाला हो?
ज्याला आतापर्यंत एकदा दोनदा चावलाय त्याला माहिती कशी मजा येते. नाचतच माणूस बिना बँडच बिना पप्पाचा टाळाचा नाचतच माणूस. बघा ना सकाळी 10-11 वाजता आपण शेतात जाऊ, शेतात आणि काहीतरी कामाला सुरुवात करावी. आयचा ना कुठेतरी विंचू असावा, त्यानं हाताला दणका मारावा, हाताची आग व्हावी, माणसाने काम तिथंच टाकून द्यावं, गावाकडं पळावं आणि पुन्हा रस्त्यात चढविणाराची भेट होती. यार कुठं चालला? मी याला म्हणतो भेटलं होतं मी याला मग. आता ऐका, एक विंचू चावल्यावर माणसाला किती त्रास होतो, हजारो विंचू चावल्यावर किती त्रास होईल. चला पुढे, मरताना त्याच्यापेक्षा जास्त त्रास होणार आहे. पण आता ऐका, फायद्याचं सांगतो मी. जी माणसं भजन करतील आणि भजन केल्यामुळे ज्यांच्या मुखाला शेवटी भगवंताचं नाव येईल, मरताना त्यांना कुठला त्रास होणार नाही, हे लक्षात ठेवा. अंतकाळी ज्याच्या नामाले मुका, तुका म्हणे सुखा पार नाही. जन्म घेताना त्रास आहे, बरोबर आहे. मरताना त्याच्यापेक्षा त्रास आहे, बरोबर आहे. पण मरणाच्या वेळी जर आपल्याला भगवंताचं स्मरण झालं तर मग मरताना कुठलाही त्रास होणार नाही, हा सिद्धांत आहे, लक्षात ठेवा. परीक्षिताच्या भाग्यवाने गर्भामध्ये देवाचं दर्शन, जन्माला आला, पुढे मोठा झाला, ऐका. आणि असं सांगतायत पांडवांनी त्याला हस्तिनापूरचा राजा केलं. पांडव हिमालयामध्ये गेली आणि स्वर्गारोहण केलं. पांडवांनी स्वर्गाला चालले पांडव, हिमालयामध्ये केदारनाथ बद्रीनाथच्या परिसरामध्ये याला चालले स्वर्गाला. नकुल सहदेव मरून पडले, म्हणजे सौंदर्याचा अहंकार होता. भीम मरून पडला, शक्तीचा अहंकार होता. अर्जुन मरून पडला, धनुर्विद्येचा अहंकार होता. द्रौपदी मरून पडली, पती 5 होते, प्रेमामध्ये समानता असायला पाहिजे होते, पण अर्जुनावर विशेष प्रेम होतं, प्रेमामध्ये भेद होता, म्हणून ती मरून पडली. धर्मराज निघाले स्वर्गाला, धर्मराजाच्या डाव्या पायाचा अंगठा गळून पडला. जीवनामध्ये अर्ध खोटं बोलले होते, बाकी मग शरीर स्वर्गामध्ये गेले. पांडवांचं स्वर्गारोहण झालं. राजा परीक्षित राज्यावर बसला, राज्य करू लागला. आणि एक दिवस घोड्यावर बसला राजा परीक्षिती आणि आपल्या प्रजेमध्ये फिरत असताना, नगरामध्ये फिरत असताना त्याने एक दृश्य पाहिलं. एक काळा कुट्ट माणूस गाईला आणि बैलाला त्रास देत होता. ऐका, गाय म्हणजे पृथ्वीचं प्रतीक आहे आणि बैल म्हणजे धर्माचं प्रतीक आहे. काळा कुट्ट माणूस गाईला आणि बैलाला मारत होता. परीक्षित राजा थांबला. हे कोण आहेस तू? त्या काळ्या कुट्ट माणसाने सांगितलं, मला कली म्हणतात, कली. माझ्या राज्यामध्ये जर राहायचं असेल तर तुला त्रास देता येणार नाही कुणाला. चाल जा हो माझ्या राज्यातून, निघून जा. परीक्षित राजाने कलीला जायला सांगितलं राज्यातून. कली म्हणला, मी जातो, तुमच्या राज्यात कुणा दिसणार नाही, पण मला राहण्यासाठी काहीतरी जागा द्या. मग ऐका, परीक्षिती राजाने कलीला राहण्यासाठी 5 जागा दिल्या. नीट ऐका. पहिली जागा दिली द्यूत, म्हणजे जुगार, आपल्या भाषेत मटका, द्यूत जुगार. कलीला सांगितलं तू जुगारामध्ये राहा. दुसरी जागा दिली मद्यपान, म्हणजे दारू, जिथे दारू पिली जाते तिथं तू राहा. तिसरी जागा दिली व्याभिचार, जे लोक व्याभिचार करतात तिथे तू राहा. 5वी जागा दिली हिंसा, पशु पक्ष्यांना, जनावराला माणसं शिजवतात, खातात, अशा ठिकाणी तू राहा. 4 जागा दिल्या. द्यूत, जुगार, व्याभिचार आणि दारू, अशा 4 जागा दिल्या. आणि कधी काय म्हणला, अजून एक जागा द्या मला. मग परीक्षिती राजाने कधी राहण्यासाठी अजून एक जागा दिली. ती जागा म्हणजे सोनं. सोनं लक्षात ठेवा. परीक्षिती राजाने कलीला राहण्यासाठी जागा कोणती दिली? सोनं. सोन्यामध्ये कली राहतो, त्याच्यामुळे लय सोन्याच्या नादी लागायचं, आता लागायसारखं राहिलंच नाही.
आता तोळा घेणं शक्यच नाही, एक ग्राम जीवाला आला. तोळा घ्यायचं सोपं आहे का आता? किती गेले आता? 1 लाख किती पुढे गेले वाटतं? सोपं आहे का आता 1 तोळा घेणं? पण आता कसं आहे बघा, जिथं जिथं काय म्हणजे अडचणी तिथं प्रगती जास्त, म्हणजे लोकांना सुविधा दिल्या जातात. आता एवढ्या महागाचं सोनं घेणं होत नाही, त्याच्यामुळे ते डुप्लिकेट सोनं आले बाजारामध्ये. काय म्हणतात त्याला? बेंटेक्स. 1000-2000 मध्ये डबा भरून सोनं 1000-2000. बघा ते काय म्हणतात. खरं घातलं तर खरं घालावं, आता घालणं शक्य नाही. खोटं कशाला घालायचं सांगा बरं अंगावर. अवघड आहे महाराज. आमच्या गावाकडे बरोबर महाराज जमते महाराज, आमच्या गावाकडे म्हातारी आजोबाला म्हणली 65-70 वर्ष झालं लग्नाला. आहे का कधी किडू मिडू कामणी कधी? जातात बाजाराला, भाजीपाला किराणा, भाजीपाला किराणा, त्याच्यात काय उराणा किराणा. कधी गेला बाजारात आलं का काही कडू फुटका म्हणे आम्हाला काही नकायचं पेटायचं सामान आणलं का? ते आजोबाला लयच राग आला, लक्ष देतो. भाजीपाला घेतला, किराणा गेला, एक किराणा घेतला आणि एमच्या दुकानात गेलं. दुकानदार ती नाट्याची पेटी द्या बरोबर. ते म्हणले 2000 रुपये घ्या, म्हणले 2000. ती नाट्याची पेटी द्या, सगळं असलं पाहिजे त्याच्यामध्ये. 2000 दिले. म्हातारीला नाट्याची पेटी आणली, किराणा टाकला, भाजीपाला टाकला, ती पेटी पेटी घे मला ही नाट्याची पेटी. तुला काय नाटायचं ते तुला मी नाट्याला बघून आता लय दिवस झाले, मला नट तू आता. म्हातारी नाटाय गेली, तास झालं तरी म्हातारी बाहेर आहे. म्हातारा दारापाशी गेला, अगं चल की लवकर बाहेर जायचंय. आली तर नाही, पण ती बोलायला सुद्धा गेली. त्या म्हातारीला काय केलं पडलो महाराज, लिपस्टिक लावायची ऐवजी टीव्हीकडे तोडायला तोंड चिटकून. पुन्हा डॉक्टरकडे न्या, ते तुकाळून आणले, मोठा फटका झाला. ती खोट असलं तसं होते. ऐका, सोनं सोन्यामध्ये कधी राहतो, लक्षात ठेवा. अरे तुम्हाला खरं सांगा, सोनं आपल्याला आवडतं. संत सोन्याला माती समान समजतात. सोने रुपयामा मत्ती के समान. मत्तिका म्हणजे माती. संत सोन्याला किंमतच देत नाही. सोनं आपल्याला आवडतं, संतांना सोनं आवडत नाही. संतांचं सोनं म्हणजे तुळशीची माळ, लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा काय मोठा अलंकार आहे. तुमचे ये रवित्त धाडते मज मत्तिके समान. संत सोन्याला मातीची किंमत देतात. का? सोन्यामध्ये कलीचा वास आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे लय सोन्याच्या नादीला अंगावर तर घालायचंच नाही. तुम्ही बँकेत ठेवण्यापेक्षा तुम्ही सोन्यामध्ये गुंतवता, चांगली गोष्ट आहे, गुंतवा. पण लय ते अंगावर घालू नका, त्याच्यामध्ये कली राहतो, लक्षात ठेवा. असं भागवत सांगताय. घ्यायचं किती? काय पैसे महाराजाला द्यायचे नाही, घालायचे अंगावर, काय महाराजाला त्याचा त्रास नाही. पण भागवत सांगताय सोन्यामध्ये कलीचा वास आहे, सोनं लय अंगावर घालू नये. ऐका, सोन्याचा लय नाद नसावा, लक्षात ठेवा. कलीने सांगितलं सोनं एक द्या मला, पण 5वी जागा दिली कलीला सोनं राहण्यासाठी. जिथे सोनं आहे तिथं कली राहतो, ही गोष्ट लक्षात ठेवा सगळ्यांनी. आणि मग या 5 जागेमध्ये कली राहू लागला आणि कली राहू लागला. आणि एक दिवसची घटना आहे. आता कलीला राहण्यासाठी सोनं ही जागा दिली आणि एक दिवस सोन्याचा मुकुट राजा परीक्षेच्या डोक्यावर घातला. आता सोन्यामध्ये कलीचा वास आहे, सोन्याचाच मुकुट डोक्यावर घातला. राजाच्या डोक्यामध्ये कलीला प्रवेश केला आणि विकल्प आला. राजा शिकार करताना संध्याकाळच्या वेळी दिवसभर फिरला, अन्न नाही, पाणी नाही, भूक लागली, तहान लागली. आणि राजा दिवस मावळ्याच्या वेळी शमीक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. तहान लागली, भूक लागली. शमीक ऋषी ध्यान लावून बसले होते. ओ महाराज, मला पाणी पाहिजे. ओ महाराज, मला काहीतरी खायला अन्न पाहिजे. पण ध्यान लावल्यामुळे, ऐका, ध्यान लावल्यामुळे शमीक ऋषींना काही ऐकलं नाही. राजा परीक्षेला राग आला, मला पाणी मिळत नाही, अन्न मिळत नाही. तिथे एक मेलेला सर्प होता. राजा परीक्षेने तो सर्प बाणा उचलला आणि शमीक ऋषीच्या गळ्यामध्ये टाकला आणि राजा निघून गेला. काही वेळाने शमीक ऋषीचा मुलगा शृंगी ऋषी तिथे आला. शृंगी, ऐका, शृंगी तिथे आला
आणि शृंगी तिथे आल्यावर त्यानं बघितलं तर वडिलाच्या गळ्यामध्ये कुणीतरी मेलेला सर्प टाकलाय. त्यानं विचारच केला नाही. हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प केला, ज्याने कुणी माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला असेल, येत्या 7 दिवसाच्या आत तक्षक नावाच्या सर्पदंशाने त्याचा मृत्यू होईल, त्याला मरावं लागेल. शमी ऋषीने डोळे उघडले. बाळा, कुणाला शाप दिलास? शृंगी म्हणला, तुमच्या गळ्याकडे बघा. बघितलं तर गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकलेला. बाबा, तुमच्या गळ्यामध्ये ज्याने मेलेला साप टाकला, मी त्याला शाप दिला. शमी ऋषी म्हणले, डोळे बंद करतायत, अंतर्धाराने पाहतात कोण आलं होतं. राजा परीक्षित डोळे उघडले आणि शृंगीला काय म्हणले, हा बघ, हा शाप ज्याला दिलास तो परीक्षित राजा आहे. तू त्याच्याकडे जा आणि त्याला सावध कर की मी तुला शाप दिलाय, येत्या 7 दिवसाच्या आत तक्षक नावाच्या सर्पदंशाने तुझा मृत्यू होईल, तुला मरावं लागेल. आजपासून 7व्या दिवशी तुला मरावं लागेल असं त्याला सांग, म्हणजे 7 दिवसामध्ये काहीतरी साधना करेल तो मरणाच्या अगोदर. शृंगी तिथून आला आणि परीक्षित राजाकडे आला आणि परीक्षित राजाला म्हणला, ओ महाराज, मी तुम्हाला शाप दिलाय, येत्या 7 दिवसाच्या आत तक्षक नावाच्या सर्पदंशाने तुमचा मृत्यू होईल, तुम्हाला येत्या 7 दिवसाच्या आत तुम्हाला मरावं लागेल. आता ऐका, राजाला कळालं की आजपासून 7 दिवसामध्ये आपल्याला मरायचं आहे. राजाला मरण कळालं की 7 दिवसामध्ये आपल्याला मरण येणार आहे, आपण मरणार आहोत. आता ऐका, 7व्या दिवशी मरायचं हे कळाल्याबरोबर राजा परीक्षितीने राज्याचा त्याग केला आणि राजा परीक्षिती आता गंगेच्या काठावर आला. का? आता 7 दिवसात जर मरायचं असेल तर कशाला राज्य चालवायचंय? आता 7 दिवसामध्ये काहीतरी साधना करू आणि देवाची कशी प्राप्ती होईल याचा विचार करू. लक्षात ठेवा, प्रत्येकाला मरण किती दिवसात येणार आहे? 7च. आठवड्याचे वार किती? 7. आज कोण वार आहे? बुधवार. बुधवारपासून शेवटचा वार मंगळवार. बुधवार ते मंगळवार याच्यापैकी प्रत्येकाचा कुठला तरी वार ठरलेला आहे. आता राजा घाबरला आणि गंगेच्या काठावर आला आणि जो जो माणूस भेटल, एखादा साधू भेटल, त्याला विचारतोय काय माहिती का? देव कृपा करील मज, करील मजा कायला जरा किला. जे जे काही ऋषी साधू संत भेटतील
त्यांना काय म्हणायचा, 7 दिवसामध्ये मी मरणार आहे, माझा उद्धार होईल का? देव माझ्यावर कृपा करेल का? 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल असे एखादं साधन आहे का जगामध्ये? अशा वेळीस पूर्व दिशेने भगवान शुकाचार्याचं आगमन झालं. राजा परीक्षितीने शुकाचार्याला बघितलं. सूर्याचंही तेज ज्यांच्या तेजापुढे कमी पडावं, तेजवान मूर्ती शुकाचार्याची बघितली आणि राजाला आनंद वाटला. नक्कीच हा साधू मरणाची भीती आपली घालू शकतो. शुकाचार्य आले राजाच्या समोर आणि घाबरलेल्या परीक्षिती राजाने अगदी शुकाचार्याच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. भगवान शुकाचार्य महाराज की. पुढे बसवलं त्यांना, समोर बसला. घाबरलेला राजा बघितला आणि शुकाचार्य म्हणतात, राजा काय झालं घाबरायला? महाराज, गुरुदेव, मला शाप झालाय. येत्या 7 दिवसाच्या तक्षक नावाच्या सर्पदंशाने माझा मृत्यू होणार आहे. म्हणजे आजपासून 7 दिवसाने मी मरणार आहे. मला भरपूर तुम्हाला काय विचारायचं, फक्त माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला, ज्या माणसाचं मरण जवळ आले त्यानं काय केलं पाहिजे? मी तुम्हाला प्रश्न विचारतो सगळ्यांना, उत्तर द्या मला. मला सांगा, ज्या माणसाचं मरण जवळ आले, बसलेल्या लक्ष द्या माझ्याकडे, ज्या माणसाचं मरण जवळ आले सांगा मला, त्या माणसाने हसलं पाहिजे का रडलं पाहिजे? तुम्ही इतके शांत बसला तर तीर्थ कथा झालं मारायचे काय एवढं सदाय का? ज्याचं मरण जवळ आलंय ते रडायचं नसते, संत सांगतात. रडण्यापेक्षा एखादा हसत हसत गेला चांगली गोष्ट आहे. पण ऐका उत्तर, ज्याचं मरण जवळ आले त्यानं फक्त भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लय भजन करू नका. तुम्ही म्हणता उलट नाही, सरळ बोलाले. तुम्ही कधीही भजन करू नका, संध्याकाळी कीर्तनात भजन करू नका, हरिपाठात सुद्धा काय म्हणू नका, नुसतं उभा करत दिल्यासारखं. तुम्ही म्हणता असं काय बोलायला, मग भजन कधी करावं? मी सांगतो तुम्हाला, ऐका, लय भजन नाही करायचं. मरण जवळ आलेलं दिसलं की भजनाला सुरुवात करायची. तुम्ही हसायलात का म्हण की महाराज तुम्ही म्हणतात मरण जवळ आल्यावर भजन करा, आणि मरण जवळ आलेलं काय दिसते का? हो दिसते. मी नाही म्हणत, ज्ञानेश्वर महाराज म्हणते. ऐका, आपलं मरण आपल्या जवळ आहे का आपल्यापासून लांब आहे बघता येते. इकडे बघा, माऊली काय सांगतात, कानी घालून या बोट नाद जे ऐकावे न ऐकता जाणावे 9 दिवस. सकाळी उठल्याबरोबर प्रत्येक माणसाने आपल्या दोन्ही हाताची दोन्ही बोट अशी कानात घालायची. कानात बोट घातली की असा दर व्हायब्रेशन झाल्यासारखा आवाज येतो. कानात बोट घातल्यावर जर आवाज येत असेल तर माऊली सांगतात घाबरू नका, तुमचं मरण तुमच्यापासून लांब आहे. पण माऊली म्हणतात ऐका, कानात बोट घातल्यावर जर आवाज येईना झाला समजावं तिथून पुढे 9 दिवसांनी आपण मरणार आहोत. आता इथं कोणी मोठं घालून बघू नका, तुमचा सगळ्याच आवाज चाललाय. ऐका, सकाळी घरी गेलं की उठल्या उठल्या काम करायचं चालू आहे बाबा, काय टेन्शन. अजून 2-3-5-6 प्रयोग होईल बघा. माणसं फक्त काम सोडते एवढंच काम करते. आंघोळ करताना हे काय, आंघोळ करताना जर पाणी डोक्यावर घेतलं आणि डोक्यावर पाणी घेतल्याच्या नंतर डोक्यावर पाणी टाकलं तरी डोक्यावर टाकलेलं पाणी एकाच अंगावर पडायला लागलं समजावं 5-6 दिवसावर आले. तुम्ही उद्या दुसरं कामच करीत आंघोळ करता, तांब्या टाकून बघायचं पाणी कुठं चाललं, तांब्या टाकून बघायचं पाणी कुठं चाललं. ऐका, हे अजून 4-5 प्रयोग आहे.
पण माणसं काम सोडते ना दिवसभर हेच करीत बघते, जवळ आहे का लांब आहे, जवळ आहे का लांब आहे. चला ऐका, काय म्हणजे जास्त जर सांगितलं तर लोक घाबरते. उद्यापासून कामच, आवाज चालू का, पाणी कसं पडायचं, काम निघायचं, नाक कसं आहे, लय मोठे प्रयोग आहेत. तुम्ही भीतीवर तेच करीत असतात काम सोडून, जास्त सांगितलं. ऐका, मरण जवळ आलं करतात. राजाला कळालं 7 दिवसात मारायचे. महाराज, ज्याचं मरण जवळ आलं त्याला काय केलं पाहिजे. ऐका, शुकाचार्य काय म्हणतात, शुकाचार्य काय म्हणतात, शुकाचार्य म्हणतात, राजा, ज्याचं मरण जवळ आलंय त्यानं काय केलं पाहिजे. असाच प्रश्न एकदा विदुराने मैत्री ऋषीला विचारला होता. राजा म्हणला, हा विदुर कोण. आणि ज्या विदुराच्या घरी कृष्ण परमात्म्यानं कन्या खाल्ल्या तो विदुर आहे. नीट सांगा मला त्याचं चरित्र. त्या कृष्ण परमात्मा एकदा दुर्योधनाकडे आले हस्तिनापूरला, आणि कौरव पांडवांचा वाद मिटवण्यासाठी दुर्योधनला काय म्हणले, ए दुर्योधना, पांडवाच्या हिश्श्याची जमीन पांडवाला देऊन टाक आणि वाद मिटवून टाक. दुर्योधन सांगितलं, देवा, आमचा भावाचा वाद आहे, सुईच्या टोकावर बसलेली एवढी जमीन सुद्धा मी पांडवाला देणार नाही. दुर्योधनानं कृष्णाचं ऐकलं नाही. कृष्ण उठले, सांगितलं, दुर्योधना, माझं ऐकत नाहीस का, मी चाललो. दुर्योधन म्हणला, जेवण करून जा, जे माझं ऐकत नाही मी त्याच्याकडे खात नाही. कृपाचार्य, द्रोणाचार्य, भीष्माचार्य कुणाले आमच्या घरी जेवा. कृष्ण म्हणले, जे माझं ऐकत नाही त्याचं जे ऐकत मी त्यांच्याकडे सुद्धा खात नाही. निघाले, पण सोबत उद्धव होता. उद्धव म्हणला, देवा, तुम्ही भोजनाला लाथ मारून चाललात, पण मला भूक लागली, माझ्या जेवणाची व्यवस्था काय. त्यावेळेस कृष्ण परमात्मा सांगतात, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, 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 चलो विदुरा घर जावे. बड़े बड़े मंदिर कोण काम के, बड़े बड़े मंदिर कोण काम के, बड़े मंदिर कोण काम के, बड़े मंदिर कोण काम के, चलो विदुरा घर जावे उद्धवजी, 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 चलो विदुरा घर जावे. उद्धव म्हणला, देवा, माझ्या जेवणाची व्यवस्था काय. त्यावेळेस कृष्ण परमात्मा उद्धवाला म्हणतात, तुझ्या भोजनाची व्यवस्था केली आहे. उद्धवजी, चलो विदुरा घर जाओ, बड़े बड़े मंदिर कोण काम के, भाव अगर नहीं आवे, चलो विदुरा घर जाओ. कृष्ण परमात्मा उद्धवाला घेतात. आता ऐका, ही कथा कोण सांगायले, गंगेच्या काठावर आता शुकाचार्य परीक्षेला सांगायले की विदुर कोण, ज्याला प्रश्न विचारला होता, ज्याचं मरण जवळ त्याला काय केलं पाहिजे. कोण विदुर, ज्याच्या घरी देवानं कन्या खाल्ल्या. उद्धवाला घेतलं कृष्णाने आणि विदुर काकाच्या घरी आले. त्याच वेळेला विदुर काकाचं दार बंद आहे आणि विदुर काका आणि त्यांची पत्नी सुलभा
देव येण्याची वाट पाहतायत आणि देव येईपर्यंत देवाचं भजन करतायत. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी